नमस्कार मित्रांनो. आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक जण काही ना काही तणाव घेऊन जगतोय. कुणाला कामाचा ताण आहे, कुणाला पैशांची चिंता आहे, कुणाला नात्यांची अडचण आहे, तर कुणाला भविष्याची भीती. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तणाव ही परिस्थिती नसते. तणाव हा आपल्या मनाचा प्रतिसाद असतो. आज आपण या व्हिडिओत शिकणार आहोत मन कसं शांत ठेवायचं, विचार कसे हलके करायचे आणि आयुष्य तणावमुक्त कसं जगायचं. फक्त शांतपणे ऐका आणि स्वतःला या शब्दांमध्ये वाहू द्या. सर्वप्रथम डोळे हलकेच बंद करा. एक खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. पुन्हा एकदा श्वास आत आणि बाहेर. तुमचं लक्ष फक्त श्वासावर ठेवा. भूतकाळ गेला आहे, भविष्य अजून आलेलं नाही. आत्ता फक्त हा क्षण आहे. तणाव तेव्हाच वाढतो जेव्हा आपण गरज नसलेल्या गोष्टींचा विचार करतो. आत्ता तुम्ही सुरक्षित आहात, शांत आहात आणि पुरेसे आहात. तणाव होण्याचं मुख्य कारण एकच आहे, अतिविचार. जे आपल्या हातात नाही त्यावर विचार. इतर लोक काय म्हणतील याची भीती, स्वतःची तुलना इतरांशी, आपण परफेक्ट असायलाच पाहिजे हा चुकीचा दबाव. हे सगळं मनावर ओझं टाकतं. लक्षात ठेवा, तुम्ही माणूस आहात, मशीन नाही. थकणं चुकीचं नाही, ब्रेक घेणं कमकुवतपणा नाही. आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण स्वतःची काळजी घेतो का? स्वतःशी कठोर न होता स्वतःशी प्रेमळ व्हा. चूक झाली, ठीक आहे. अपयश आलं, ठीक आहे. सगळ्यांच्याच आयुष्यात असं होतं. आज स्वतःला सांगा, मी माझ्या परीने प्रयत्न करतोय आणि ते पुरेसं आहे. काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. सगळ्यांना बदलता येत नाही, सगळ्या परिस्थिती सुधारता येत नाहीत. पण आपली प्रतिक्रिया आपल्या हातात असते. जे बदलता येत नाही ते स्वीकारायला शिका. सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही. सोडून देणं म्हणजे स्वतःला शांत करणं. आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तो लहान क्षणांमध्ये असतो. सकाळचा चहा, आवडतं गाणं, निसर्गातला थोडा वेळ, एखादा हसू. दररोज एकतरी अशी गोष्ट करा जी मनाला आनंद देईल. नकारात्मक विचार येणारच, पण त्यात अडकायचं की नाही हे तुमच्यावर आहे. मनात आलं की मी करू शकत नाही, त्याच क्षणी सांगा, मी प्रयत्न नक्की करू शकतो. हळूहळू मन प्रशिक्षित होतं. आज तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ व्हा. सगळं नाही, पण बरंच काही आहे. कृतज्ञ मनात तणाव टिकत नाही. रोज झोपण्याआधी मनातल्या मनात 3 गोष्टींसाठी आभार माना. आता पुन्हा एक खोल श्वास घ्या आणि सोडा. तणाव तुमचं आयुष्य नाही, तो फक्त एक टप्पा आहे. तुमच्यात त्यातून बाहेर पडण्याची ताकद आहे. आज नाही जमलं तरी चालेल, पण प्रयत्न सोडू नका. तुमचं मन तुमचं घर आहे, ते शांत ठेवा. तुम्ही शांत आहात, तुम्ही सुरक्षित आहात, तुम्ही पुरेसे आहात. धन्यवाद.